तर उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर छगन भुजबळ आज नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। ओबीसी संघटना आणि समता परिषदेकडून भुजबळ यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे। भुजबळांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। तर महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा मात्र अद्यापही कायम असल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, आपण पाहतोय की नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे, मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांचं मात्र आज जोरदार स्वागत होणार आहे। कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढावी यासाठी आग्रही आहेत। निश्चितपणे खरं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समता परिषद जी छगन भुजबळ यांचीच संघटना आहे त्यासोबतच राज्यभरातल्या ओबीसी संघटनांचे नेते जे आहेत ते आता आग्रही आहेत की भुजबळांनी माघार न घेता निवडणुकीला सामोरं जावं, निवडणूक लढवावी आणि त्या दृष्टीनं आता तयारी जी आहे ती देखील सुरू करण्यात आलेली आहे। छगन भुजबळ आज किंवा उद्यामध्ये नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि ते नाशिकमध्ये आल्यानंतर ओबीसी संघटनांचे समता परिषदेचे हे सगळे नेते छगन भुजबळ यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहेत की आपण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलनाच्या संदर्भातला लढा उभा केलेला आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, त्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी। कारण गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंबहुना त्यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आलं होतं। उमेदवारी जाहीर नव्हती झाली, नाव त्यांचं चर्चेत आल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या त्याच्यामुळे एक तीव्र प्रतिक्रिया ओबीसी संघटनांकडून देखील येत होत्या। छगन भुजबळ यांनी निश्चितपणे नाशिकमध्ये उभं राहावं अशी त्यांची आग्रही मागणी होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी ओबीसी संघटना, समता परिषद यांच्याकडनं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी करावी यासाठी आग्रह धरला जाणार आहे। दुसरीकडे नाशिकमधला तिढा देखील अद्याप कायम आहे, कारण भुजबळ यांनी माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर सुद्धा नाशिकमध्ये अद्यापही शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये आणि त्यामुळे आता नेमके काय राजकीय गणित मांडले जातात हे बघणं सागर महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।